11,000 किलोमीटर चालली आहे फक्त मॅडम। लो बजेट मध्ये आहे मॅडम ही गाडी, 7 सीटर मध्ये असणार आहे। प्रॉपर आपण ठेवली आहे 2,80,000 रुपये, त्याच्यामध्ये निगोशिएबल होऊन जाईल। गाडी पूर्ण ऍक्सेसरीज आहे, अलॉय व्हील्स डायमंड कटची दिलं तुम्ही बघू शकता। एमॉक इंजन मध्ये असणार आहे मॅडम ही गाडी। ऑफर ठेवली आहे फक्त आपण 1,40,000। 23चं मॉडेल आहे, फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे। 8.5 ते 9 लाखाच्या आसपास लोन होईल। आपण 10.5 लाख रुपये सांगतोय, त्याच्यामध्ये निगोशिएबल करून कस्टमरला देणार आहोत। नमस्कार यूट्यूब फॅमिली, तर स्वागत आहे एक नवीन व्हिडिओ मध्ये। मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे गुरुकृपा मोटर्स या ठिकाणी। इथे आल्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे, मी तुम्हाला 2 सेगमेंट मध्ये गाड्या देत असते। म्हणजे तुम्हाला इथे प्रायव्हेट आणि कमर्शियल सुद्धा गाड्या भेटतात। जसं की आता ह्या साईडला तुम्ही स्कॉर्पिओ लावलेले आहे, प्रायव्हेट मध्ये तुम्हाला स्कॉर्पिओ सुद्धा भेटणार आहे। त्यानंतर इथे तुम्हाला इको सुद्धा आहे, तर वॅगनर आहे, सेलेरो आहे, स्विफ्ट सुद्धा आहे, न्यू शेप मध्ये आहे, ओल्ड शेप मध्ये आहे। आणि मोस्ट डिमांडेड सर्वांना आवडणारी लाडकी गाडी म्हणजे कोणती? इर्टिगा, ती सुद्धा आपल्याकडे कमर्शियल मध्ये अवेलेबल आहे। तर ह्या सर्व गाड्यांचे आपल्याला डिटेल्स देणार आहेत महेश सर। महेश सर नमस्ते। नमस्कार मॅडम। खूप दिवसातून आपला व्हिडिओ येतोय, म्हणजे मान्सून धमाकाच आहे आपला आपल्या युवासाठी। आणि पाऊस चालू झालेला आहे, बरोबर, आणि आपण पूर्ण स्टॉक चेंज केलेला आहे आणि पूर्ण प्रकारच्या गाड्या आपण ठेवल्यात प्रायव्हेट परमिट मध्ये पण। ओके, प्रायव्हेट मध्ये पण आर्टिगा पण आहे, परमिट मध्ये पण आहे आर्टिगा। ओके, डिझायर आहेत, वॅगनर आहे, इको आहे, सेलेरिओ आहे, सगळ्या प्रकारच्या गाड्या आपण। मॅडम आपला ऍड्रेस पुणे नाशिक हायवेला एक्झॅक्टली साईनाथ हॉस्पिटलच्या समोर मोशीला आपलं शॉप आहे, गुरुकृपा मोटर्स। तर मित्रांनो, ह्या ऍड्रेस वरती तुम्ही लवकरात लवकर या। आणि तुम्हाला जर कमर्शियल गाडी घ्यायची असेल ती सुद्धा तुम्हाला इथे भेटून जाईल। प्रायव्हेट पाहिजे असेल घरी यूज करण्यासाठी ती सुद्धा भेटून जाईल। तर नक्की स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा, ऍड्रेस मागून घ्या आणि व्हिजिट द्या गुरुकृपा मोटर्स या ठिकाणी। तर जाणून घेऊ स्टॉक कोणता पहिला कव्हर करायचा सर? परमिट करून घेऊ, चालेल। मग कोणती देत आहे परमिट मध्ये? पहिलीच गाडी? पहिलीच गाडी तुम्ही गाडी बघून घ्या मॅम। कमर्शियल मध्ये आहे आर्टिगा आहे मॅडम, ही VXI मध्ये आहे, 2 रेस मध्ये नसून ऑप्शनल गाडी आहे। 2023चं मॉडेल आहे, फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे। ओके, गाडीचं किलोमीटर 82,000 किलोमीटर चालली आहे। ऑल पेपर क्लिअर मिळणार आहे। तिची ऑफर आपण ठेवली 10,80,000 रुपये, त्याच्यामध्ये आपण निगोशिएबल करून कस्टमरला देणार आहोत। ओके, डाऊन पेमेंट किती करावं लागेल? लोन बघा मॅडम, 8.5 ते 9 लाखाच्या आसपास लोन होईल। 2 ते 2.25 लाख रुपये डाऊन पेमेंट कस्टमरला या गाडीवरती करा। लोन फॅसिलिटी कशी असणार आहे सर ऑल महाराष्ट्रामध्ये? फॅसिलिटी ऑल ओव्हर महाराष्ट्र आपण करून देणार। ओके, तर परमिट साठी तुम्हाला काय डॉक्युमेंट प्रोव्हाइड करायला लागतील? परमिट साठी मॅडम तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड आणि TRचं ड्रायव्हिंग लायसन कंपल्सरी आहे गाड्यांसाठी। ओके, आणि टूर्स अँड ट्रॅव्हलचं शॉपॅक लागतं आपल्याला, उद्योग आधार लागतं, बँक स्टेटमेंट लागतं कस्टमरचं। या बेसवरती कस्टमरचं होऊन जातं। चालेल, जे पण डॉक्युमेंट तुम्हाला सांगितलेले सरांनी ते घेऊन या। म्हणजे कमर्शियल गाडी घेण्याचा विचार करत असाल तर हे तुम्हाला डॉक्युमेंट लोन साठी द्यावे लागतील आणि तुमचं लोन 101% होऊन जाईल। तुमचं सिव्हिल चेक केल्यानंतर किती पर्सेंटेज गाडीवरती तुम्हाला पैसे द्यायचे हे तुम्हाला लोन वरती समजून जाईल जेव्हा तुमचं लोन सक्सेस होईल त्यावेळेला। 2023चीच आहे मॅम, डिझायर आहे, ही 2 रेस मध्ये आहे। हिला VXI बनवलेला आहे कंपनीकडून। 4 पॉवर विंडो, सेंट्रल लॉक, स्क्रीन आहे, रिव्हर्स कॅमेरा आहे, पूर्ण VXI बनवलेला आहे हिला। हिची ऑफर आपण ठेवलेली आहे 7,40,000 रुपये, त्याच्यामध्ये निगोशिएबल करून देणार आहोत मॅडम आपण। ओके, हिच्यावरती लोन करायला गेलं 5.5 लाख रुपये लोन होईल मॅडम हिच्यावरती। ओके सर, 1-2 लाख रुपये हिच्यावरती पण डाऊन पेमेंट कस्टमरला करावं लागेल। चालेल। गाडीचं आतून कसं असणार आहे? गाडी पूर्ण कंडिशन मध्ये आहे, सीट कव्हर वगैरे चांगल्या कंडिशन मध्ये आहेत मॅडम हिचे। टायर पण हिचे बटन आहेत 4 पण, आणि वॉलपेपर क्लिअर मध्ये मिळणार आहे। गाडी घ्यायची आणि चालवायची, 1 रुपये पण काम नाहीये। गाडीचं रनिंग फक्त 33,000 किलोमीटर चाललेली आहे गाडी। न्यू शेप मध्ये तुम्हाला स्विफ्ट डिझायर हवी असेल ती पण तुम्हाला कमर्शियल मध्ये इथे भेटून जाईल। तर ऑप्शन तुम्हाला भरपूर आहेत आपल्या स्विफ्ट मध्ये। तर आपल्याकडे ओल्ड शेप मध्ये पण इकडे ह्या साईडला लावलेले आहेत, त्या पण आपण सांगणारच आहोत। तर नेक्स्ट घेऊ आपण आता। सर कशी असणार आहे डील? तर मॅडम ही 2022ची गाडी आहे, ही पण फर्स्ट ओनर मध्येच आहे। ऑल पेपर क्लिअर मिळतील हिचे पण। हिचं रनिंग 87,000 किलोमीटर चाललेले आहे। ओके सर, हिची ऑफर आपण ठेवली आहे 6,40,000 रुपये, त्याच्यामध्ये निगोशिएबल करून देऊ मॅम। ओके, 4.5 ते 5 लाखाच्या दरम्यान लोन होईल। हिच्यावर 1.5 लाख रुपये डाऊन पेमेंट करून ही गाडी ओनर सर गाडीचा फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे। फर्स्ट ओनर मध्ये तुम्हाला ही भेटून जाईल। तर नेक्स्ट घेऊ आपण आता, ती पण MH14 मध्ये आहे।
परमिट वालीच गाडी आहे. कशी असणार डील? तर ही 2021 मॉडेल आहे मॅडम. फर्स्ट ओनर मध्येच आहे ही पण. हिचे पण ऑल पेपर क्लिअर मिळतील तुम्हाला. ओके. 1,03,000 गाडीचं रनिंग आहे. हम्म. हिची ऑफर आपण ठेवली आहे 6 लाख रुपये. त्याच्यामध्ये निगोशिएबल करून देऊ मॅम. ओके. 4 ते 4.5 लाख रुपये लोन होईल कस्टमरचं सिव्हिल डॉक्युमेंट बघून. याला पण 1.5 लाखाच्या आसपास डाऊन पेमेंट कस्टमरला करावं. पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी भेटेल. ओके. पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये तुम्हाला ही भेटून जाईल. ह्याच्यावरती डाऊन पेमेंट काय सांगाल का, किती कराल? 1.5 लाखाच्या आसपास down 1.5 लाखाच्या करावं. आसपास. ओके. नेक्स्ट घेऊ आता न्यू शेप मध्ये आपल्याकडे वॅगनर सुद्धा आहे. ह्याची कशी असेल सर माहिती? ही 2023 मॉडेल आहे मॅडम. हम्म. ही पण फर्स्ट ओनर मध्ये गाडी राहणार आहे. हिचे पण पेपर तुम्हाला ऑल क्लिअरच मिळणार आहे. हिचे टायर 4 पण बटन आहेत. ओके. फर्स्ट ओनर मध्येच आहे. हिला पण स्क्रीन रिव्हर्स कॅमेरा सगळं आहे मॅडम. हम्म. हिची ऑफर आपण ठेवली आहे 5.5 लाख रुपये. त्याच्यामध्ये निगोशिएबल होऊन जाईल. ओके. 4 लाखाच्या आसपास लोन होईल गाडीवरती. हिला पण 1.5 लाख रुपये डाऊन पेमेंट कस्टमरला करावं लागेल. तर सर कमर्शियल मध्ये कोणी गाडी घेतलं तर त्यांच्या नावावरती किती दिवसात होऊन जाते? एक 8 ते 10 दिवस लागतात मॅम ट्रान्सफरसाठी. कारण कस्टमरचं पहिलं गाडीचं परमिट कॅन्सल होतं. नंतर त्यांचं सँक्शन घ्यावं लागतं. मग कच्चं परमिट प्लस त्यांच्या नावाने पक्क परमिट बनतं. ओके. म्हणजे 8 ते 10 दिवस ह्या 8 ते 10 प्रोसेस मध्ये जातात. न्यू शेप मध्ये तुम्हाला वॅगनर घेण्याची इच्छुक असाल तर आपल्याकडे आहे अवेलेबल. म्हणजे न्यू शेप मध्ये तुम्हाला वॅगनर सुद्धा भेटणार आहे, स्विफ्ट डिझायर सुद्धा भेटणार आहे. तर अशा कंडिशन मध्ये इथे गुरुकृपामध्ये गाड्या असतात, तुम्हाला भेटतात. नेक्स्ट घेऊ आपण आता. ती पण आहे, स्विफ्ट आहे. कशी असेल सर ती? ही पण 2022 मॉडेल आहे मॅडम. ही पण पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी भेटेड आहे. ही पण फर्स्ट ओनर मध्येच मिळणार आहे तुम्हाला. हिची पण ऑफर आपण 6,40,000 रुपये ठेवली आहे. त्याच्यामध्ये निगोशिएबल होईल समोरासमोर. हिच्यावरती पण 4-4.5 लाख रुपये लोन होईल. ओके. 1.5 ते 2.5 लाख रुपये याच्यावरती पण डाऊन पेमेंट करावं लागेल. चालेल. ही पण तुम्हाला फर्स्ट ओनर मध्ये भेटणार आहे. प्राइसिंग सर जी पण सांगितलेली आहे ती थोडी बहुत आपल्या युवसाठी कमी असणार आहे की? व्हिडिओ मार्फत येणाऱ्यांसाठी आपण एक्स्ट्रा 10,000 रुपये डिस्काउंट देणार आहोत. प्राइस तर आपली निगोशिएबल आहे. सर आता हा तर स्टॉक झाला आपला परमिट वाला. तर प्रायव्हेट वाला आपण कव्हर करू आता. प्रायव्हेट तर इर्टिगा पासून सुरुवात करू मग. मी 2020 मॉडेल आहे. फर्स्ट ओनर मध्येच आहे. पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी फिटेड आहे गाडीचा. ओके. हिची ऑफर आपण 10.5 लाख रुपये सांगतोय. त्याच्यामध्ये निगोशिएबल करून कस्टमरला देणार आहोत. ओके. ही तुम्हाला VXI मध्ये गाडी मिळून देणार. ओके. आणि सर आतून गाडीची कंडिशन कशी असते? सीट कव्हर वगैरे चांगल्या कंडिशन मध्ये आहेत मॅडम. म्युझिक सिस्टम वगैरे सगळे आहे. 4 पॉवर विंडोज मिळतील. टायर पण गाडीचे बटन आहेत. ओके. घ्यायची आणि चालवायची, तुम्हाला खर्च काही नाही. आणि मेन म्हणजे MH14 पिंपरी चिंचवड पासिंग मध्ये गाडी आहे. ओके. आणि टायर वगैरे कसे असणार आहे सर? टायर जवळजवळ 80 ते 85% टायर आहेत गाडी. ओके. ही प्राइस सांगितली ते फिक्स असणार आहे? नाही, त्याच्यामध्ये आपण व्यवहारात समोरासमोर कमी करून देऊ कस्टमर. ओके. आणि ह्याच्यावरती लोन फॅसिलिटी कशी असणार आहे? ऑल ओव्हर महाराष्ट्र लोन फॅसिलिटी होऊन जाईल. त्याच्यावरती जवळजवळ 8.5 ते 9 लाखाच्या आसपास लोन होऊन जाईल. ओके. ऑल डॉक्युमेंट क्लिअर आहेत? ऑल डॉक्युमेंट क्लिअर. ही इर्टिगाची डील तुम्ही फायनल करू शकता. प्राइसिंग थोडीशी निगोशिएबल असणार आहे. आपल्या चॅनलचा रेफरन्स दिला तर कमी होऊन जाईल. तर नेक्स्ट घेऊ सर. सेलेरो आहे आपल्याकडे. ती पण पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये आणि MH14 मध्ये आहे. तर ही कशी डील राहणार आहे सर मग? गाडी तुम्ही बघू शकता. 2019 मॉडेल आहे. फर्स्ट ओनर मध्ये असणार आहे ही गाडी पण. ही पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी भेटेड आहे. VXI मॉडेल आहे गाडीचं. हिची ऑफर आपण ठेवली आहे 4,80,000 रुपये. त्याच्यामध्ये निगोशिएबल करून देऊ. ओके. 1.25 ते 4 लाखाच्या आसपास लोन होईल. 1 लाखाच्या आसपास डाऊन पेमेंट गाडीला करावं लागेल मॅडम. ओके. कधीचं मॉडेल आहे सर? 2019 मॉडेल आहे. ओके. 2019 मॉडेल पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये सेलेरो भेटते व्हाईट कलर मध्ये. त्यानंतर घेऊ आपण आता वॅगनर. ती पण आपली ग्रे कलर मध्ये असणार आहे आणि पासिंग असणार आहे MH14 मध्ये. कशी असणार आहे सर माहिती? मॅम ही फक्त 8 महिन्याचीच गाडी आहे. ओके. ऑक्टोबर 2024 ची गाडी आहे. 11,000 किलोमीटर चालली आहे फक्त मॅडम. ओके. पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी भेटेड असणार. फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे. ओके सर. गाडीची ऑफर आपण सांगतो 6,90,000 रुपये. त्याच्यामध्ये निगोशिएबल करून देऊ. 5.5 ते 6 लाख रुपये गाडीवरती लोन होईल. ओके सर. 1,00,000 लाख रुपये भरून ही गाडी कस्टमरला आरामात मिळून जाईल. पूर्ण ऍक्सेसरीज आहेत मॅम. 4 पॉवर विंडोज आहेत. अँड्रॉइड स्क्रीन आहे. रिव्हर्स कॅमेरा पण आहे. म्युझिक सिस्टम पण बसवलेली आहे इथला पूर्ण. घ्यायची आणि चालवायची, काहीच करायचं नाही त्याच्यामध्ये. आता आपल्याकडे इको सुद्धा आहे सर. कशी असणार आहे याची डील? लो बजेट मध्ये आहे मॅडम ही गाडी. 7 सीटर मध्ये असणार आहे. मॉडेल 2012 आहे. फर्स्ट ओनर मध्ये पेट्रोल प्लस सीएनजी आहे गाडी. हिची ऑफर आपण ठेवली आहे 2,80,000 रुपये. त्याच्यामध्ये निगोशिएबल होऊन जाईल.
1.5 लाखाच्या आसपास लोन करायचं असलं तर लोन पण होऊन जाईल. ओके. हिची ऑफर 2,80,000 रुपये सांगितली, त्याच्यामध्ये आपण निगोशिएबल करून कस्टमरला देऊ. ओके, म्हणजे 80,000 भरल्यानंतर इको भेटू शकते आपल्याला? 80 नाही पण 1 लाख रुपये पकडून चला. 1 लाख पकडून जायचं. ठीक आहे. मॉडेल कधीचं सांगितलं? 2012. 2012चं मॉडेल, MS14 मध्ये ही इको तुमची होऊ शकते. 1 लाख जर तुम्ही डाऊन पेमेंट केलं ना तर ही इको तुमची होऊ शकते. तर गाडी कशा कंडिशन मध्ये सर? आतून चांगली वगैरे आहे मॅम. सगळे? सीट कव्हर वगैरे गाडीचे नवीन आहेत. टायर पण बटनच आहेत गाडीचे Okay. चारी पण. ऑल डॉक्युमेंट ऑल क्लिअर? डॉक्युमेंट क्लिअर मिळणार तुम्हाला. इको दिली, आता कोणती देत आहे मग आता आपल्याला? तुम्हाला मोस्ट डिमांडेड स्कॉर्पिओ दाखवतो मॅम. ओके. 2014चा मॉडेल आहे. सेकंड ओनर मध्ये गाडी असणार आहे ही. ओके. गाडी पूर्ण ऍक्सेसरीज आहे. अलॉय व्हील्स आहेत, डायमंड कटची दिलं तुम्ही बघू शकता. ओके. टायर पण बटन आहेत चारही गाडीचे. इन्शुरन्स चालू आहे गाडीचा. सीट कव्हर वगैरे नवीन आहेत गाडीचे. स्क्रीन, रिव्हर्स कॅमेरा सगळं आहे गाडीला. एमॉक इंजन मध्ये असणार आहे मॅडम ही गाडी. ओके. हिची ऑफर आपण ठेवली आहे 5.5 लाख रुपये, त्याच्यामध्ये निगोशिएबल करून देऊ. ओके. 3.5 ते 4.25 लाखाच्या आसपास लोन होईल गाडीवरती. 1.5 ते 2.25 लाख रुपये भरून ही गाडी कस्टमरला मिळून जाईल. ओके. इन्शुरन्स कधीपर्यंत आहे सर गाडीचा? इन्शुरन्स तिचा वर्षाचा मिळून जाईल. सगळ्यात लास्ट एक गाडी आपली राहिलेली आहे, ती घेऊ आपण आता. ते पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये असणार पेट्रोल आहे. प्लस सीएनजी मध्ये लो बजेट कार राहणार आहे मॅम. 2010चं मॉडेल आहे. ही आपण देताना कस्टमरला 5 वर्षासाठी रिपासिंग पेपर क्लिअर करून देणार आहोत. ऑफर ठेवली आहे फक्त आपण 1,40,000, त्याच्यामध्ये पण कस्टमरचा मान सन्मान आपण करून देणार आहोत. 1,40,000 ला तुम्हाला हे सांगतायत. जेव्हा तुम्ही इथे आलात ऑन टेबल, तुम्हाला थोडंफार प्राइसिंग कमी करून दिली जाईल. आणि जी पण किंमत आपण या युट्यूब चॅनलला सांगतो ती फायनल नसते. जेव्हा तुम्ही आपल्या चॅनलचा रेफरन्स देऊन येता त्यावेळेला 10-15 तर कमीच होतात. किंवा जेव्हा आमचं नाव सांगाल, चॅनलचं नाव सांगाल, तेव्हा तुम्हाला कमी करून दिलं जाईल. आणि मी हे सगळं काही आपल्या शोरूमवाल्यांच्या समोर बोलत असते, कारण आपल्या चॅनल तर्फे आलात तर तुम्हाला थोडी बहुत प्राइस कमी करून दिलीच पाहिजे आपल्या चॅनल. नक्की मग तुमच्या व्हिडिओ मार्फत येणाऱ्या कस्टमरसाठी आपण नक्की प्राइसिंग जास्तीत जास्त कमी करून देण्याचा प्रयत्न करू. चालेल. तर आपल्याकडे भरपूर असा स्टॉक होता. यावेळेला सगळ्या न्यू कार तुमच्यासाठी दाखवलेले आहेत ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तर कोणी इकोसाठी भरपूर आपल्याला DM वगैरे केलेले आहेत, किंवा वॅगनरसाठी केलेले आहेत, इर्टिकासाठी केलेले आहेत. ज्यांचे रिक्वायरमेंट होते ते मी तुम्हाला गाड्या दाखवलेल्या आहेत. ज्या गाड्या तुम्हाला पसंत येतील लवकरात लवकर इथं या. आणि गाड्यांची तुम्ही येताना एखादा जाणकार माणूस सुद्धा घेऊन या, काही प्रॉब्लेम नाही आहे. मग तुम्ही चेक करा गाडी आणि मग गाडी बुक करा. जे काय असेल तुमचं ते डाऊन पेमेंट वगैरे होऊन जाईल त्याच्यावर. त्यानंतर आजचा जो स्टॉक होता ना तुमच्यासाठी एकदम बजेट प्राइस मध्ये होता. तर लवकरात लवकर या गुरुकृपा मोटर्सला आणि ह्या गाड्यांचे डील फायनल करा. महेश सर, आपल्या व्यवस्था काय सांगायचंय? मी एवढंच सांगू इच्छितो की आपण ज्या काही गाड्यांचा स्टॉक ठेवतो प्रत्येक व्हिडिओमध्ये, तर आपण पूर्ण गाडी चेक करूनच इथं लावत असतो. बरोबर. ऍक्सिडेंटल वगैरे गाड्या आपण ठेवतच नसतो. तरी पण कस्टमरने येताना त्यांच्या गॅरेजवाला कोणी घेऊन आले तरी आपले त्याला काहीच प्रॉब्लेम नसतो. आपण चेक करूनच लावतो. त्याच्यामुळे कस्टमरला कोणताही प्रॉब्लेम येत नाही. आणि डॉक्युमेंट संदर्भात तर कधीच प्रॉब्लेम आजपर्यंत आलेला नाही आपल्याकडे, आणि इथून पुढे पण कस्टमरला येणार. तर मित्रांनो, खरंच गाड्या खूप चांगल्या असतात. जेव्हा आम्ही व्हिडिओ सुद्धा बनवतो ना, तेव्हा आम्ही आतून बाहेरून जेव्हा शूट करतो ना, एकदा सोडून मी 4 वेळा म्हणजे ओनरला विचारत असते, सर ही गाडी चांगली असेल तरच मी आपल्या चॅनलवरती टाकणार आहे आणि आपल्या व्ह्यूअर्सना देणार आहे. तर असं विचारूनच ती गाडी मी माझ्या व्हिडिओमध्ये घेत असते. आणि खरंच खूप चांगल्या गाड्या आहेत. तुम्ही नक्की या, व्हिजिट द्या. आणि जेव्हा जेव्हा याचाल तेव्हा माझ्या चॅनलचा रेफरन्स द्या, म्हणजे तुम्हाला तुमचा फायदा भेटेल आणि तुम्हाला थोडी प्राइसिंग कमी करून भेटेल. याच्यासाठी मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगते चॅनलचा रेफरन्स द्यायला. तर चॅनलचा रेफरन्स द्यायला विसरू नका. तर मी भेटेन तुम्हाला अशीच नवीन नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.